कुरुंदवाडच्या ऐतिहासिक करतोडणी सोहळ्याची जय्यत तयारी. कुरुंदवाड भूषण लँड अँड धैर्यशील सुतारसह मान्यवरांचा होणार गौरव. महाराष्ट्र कला क्रीडा व सांस्कृतिक संघ तसेच महाशिवरात्री कृष्णा वेणी माता उत्सव कमिटी कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त कर तोडणी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. हा बहुप्रतिष्ठित कार्यक्रम सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कुरुंदवाड येथे मोठ्या उत्साहात पार पडणार असून या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष राजू आवळे व प्रफुल्ल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकास 25,000 रुपये चांदीची गदा, द्वितीय क्रमांकास 15,000 रुपये व शिल्ड, तृतीय क्रमांकास 10,000 रुपये व शिल्ड, चतुर्थ क्रमांकास 5,000 रुपये व शिल्ड देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्यास आमदार सतेज बंटी पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील तसेच कुरुंदवाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह मनीषाताई उदय डांगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुरुंदवाड भूषण पुरस्काराची सुरुवात. समाजकारण, राजकारण, साहित्य, क्रीडा, उद्योग आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यंदाच्या पहिल्या कुरुंदवाड भूषण पुरस्कारासाठी माजी नगराध्यक्ष रामचंद्र तात्या डांगे, लेखक व चित्रकार शशिकांत पाटील, महाराष्ट्र कर्नाटकातील बैलगाडी शर्यतीत नावाजलेले धनपाल पोमाजे आणि उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांची निवड करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेस प्रतिष्ठित व्यापारी संतोष शहा, नगरसेवक तानाजी आलासे, दीपक परीट, विशाल पाटील, अली बागवान, शब्बीर बागवान, सुरेश बिंदगे, जितेंद्र साळुंखे, महावीर पाटील, एनडी पाटील, सुनील गायकवाड, अमित आवळे आदी उपस्थित होते. SK न्यूज, सुरेश कांबळे, कुरुंदवाड. महाराष्ट्र बेंदुरानिमित्त महाराष्ट्र कला संस्कृत संघ व महाशिवरात्री उत्सव माता ट्रस्टी यांच्या निमित्तानं भव्य असा स्पर्धा कुरुंदवाडमध्ये सालाबादप्रमाणे होत आहे आणि त्या स्पर्धेचं पहिलं बक्षीस 25,000 आणि चांदीची गदा, दुसरं बक्षीस 15,000 व शिल्ड, तिसरं बक्षीस 10,000 व शिल्ड आणि चौथं बक्षीस 5,000 व शिल्ड. तसेच ह्या कार्यक्रमासाठी कुरुंदवाड भूषण पुरस्कार हा दिला जातोय आणि तो कुरुंदवाड भूषण पुरस्कार ह्या वेळेचा आदरणीय कुरुंदवाड नगरीचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष आदरणीय रामभाऊ डांगे तात्या यांना जाहीर केलेला आहे. आज दुसरा पुरस्कार खरोखरच शशिकांत पाटील साहेब, जे खरोखरच आज त्यांनी आत्तापर्यंत 14 पुस्तकं लिहिली आहेत, एक लेखक आणि छायाचित्रकार आहेत, त्यांना तो पुरस्कार जाहीर केलेला आहे. तिसरा पुरस्कार जो जाहीर केला आहे, ज्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये रेसची गाडी, शर्यतीची गाडी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये नाव केलं आणि बैलांचं संगोपन कसं करायचं ते त्या पोंबजे घराकडे शिकावं म्हणून त्यांना धनपाल बाळू पोंबजे व पोंबजे परिवार ह्या परिवारासाठी तो कुरुंदवाड भूषण पुरस्कार जाहीर केलेला आहे. तिसरा पुरस्कार आपल्या कुरुंदवाड नगरीचे, चौथा पुरस्कार आपल्या कुरुंदवाड नगरीचे व्याख्यात वकील, ज्यांनी हायकोर्टामध्ये वकिलकी केली आणि आपल्या गावाचं नाव पूर्ण या नावलौकिक केला, असे आपले धैर्यशील सुतार साहेब यांना तो कुरुंदवाड भूषण पुरस्कार जाहीर केलेला आहे. आणि असा एकूण संयुक्त आपला कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय तेजेश उर्फ बंटी पाटील साहेब, आमदार व माजी मंत्री हे येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. दुसरे आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब हे येणार आहेत. चौथे आपले अशोकराव माने बापू, आमदार हातकणंगले मतदारसंघ हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. आपले जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे कैवारी व हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. आपले त्या तालुक्याचे भाग्यविधाते आणि ज्यांना आपण जनक म्हणतोय, कशाचे, ज्या सारपट जमिनीचे जनक झालेले असे गणपतदादा पाटील साहेब हे प्रमुख पाहुणे येणार आहेत. आणि तसेच दुसरे आमचे माजी आमदार हातकणंगले मतदारसंघाचे राजूबाबा आवळे हे पण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे येणार आहेत. तसेच दुसरी गोष्ट आपल्या त्या स्पर्धेचे एक महत्त्वाचं म्हणजे आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे डबल
महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ह्या स्पर्धेसाठी येणार ते प्रमुख पाहुणे म्हणून असल्याने या कार्यक्रमाचं एक आकर्षण